हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिफॉन किंवा जॉर्जेटच्या ब्लाऊज पीसचा आज आपण खूप सुंदर असा उपयोग बघणार आहोत। गोणी शॉपिंग बॅग किंवा अस्तरचा वापर न करता आपण हे तयार करणार आहोत फक्त ब्लाऊज पीसची घडी घालून। तर आपल्याला इथे कोणताही ब्लाऊज पीस तुम्ही इथे घेऊ शकतात। जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही कपड्याने सुद्धा बनवू शकतात। तसं मी तुम्हाला पुढे मेजरमेंट सांगणार आहे। आपण फक्त एका ब्लाऊज पीस पासून हे तयार करणार आहोत। हे ब्लाऊज पीस आपल्याला पूर्ण लागणार आहे। तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठं सुद्धा ब्लाऊज पीस असू शकतं। तर यापेक्षा मोठं पण ब्लाऊज पीस असेल तरी तुम्ही ह्याच पद्धतीने यूज करू शकतात। तर याची जी रुंदी आहे ती माझी 27 इंच आहे आणि लांबी जी आहे ती 44 इंच आहे आणि प्रत्येक ब्लाऊजची जी लांबी आहे ती 44 इंच असणार आहे, कारण की पणा 44 इंचाचा असतो ब्लाऊज पीसचा। त्यानंतर जिथे रफ एजेस आहेत, जिथे धागे निघत आहेत, तिथून आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि जिथे रफ एजेस निघत नाही तिथे डबल फोल्ड करून केले नाही तरी चालेल। तर अशा पद्धतीने मी 44 ज्या साईडने आहे त्या साईडने असं डबल फोल्ड करायचं आणि इथे सेंटर मार्क करून घ्यायचा। तर इथे सेंटर व्यवस्थित असा मार्क करायचा। जी साईड 44 इंचाची आहे तिथे तिथे सेंटर मार्क करायचा आहे। तर तिथे सेंटर मार्क करून घ्यायचा आणि जी वरची बाजू दिसते तुम्हाला ती सरळ बाजू आहे, तिथे सेंटर मार्क करून घ्यायचा। ते सेंटरवरती हा साईडचा जो पदर आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा, सेंटरवरती व्यवस्थित असा फोल्ड करायचा। तर इथे अस्तरचा सुद्धा आपल्याला इथे वापर करायचा नाही। जर तुमच्याकडे कपडा असेल तर ह्याच मापाने तुम्ही बनवू शकता। तर सेंटरवरती असं ठेवून तुम्हाला इथे खाली टीप मारून घ्यायची आहे। आपण खाली याचं इथे टीप मारणार आहोत। तर इथे व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं, म्हणजे हलू नये म्हणून कपडा, कारण की हा कपडा खूप स्मूथ असतो। इथे सरळ असं टीप मारून घ्यायचं। तर मी ते टीप मारून घेतलेली आहे सरळ। त्यानंतर आपल्याला जे आहे ते साईडने आपल्याला बेस तयार करायचा आहे। तर तुमच्या साडीचा पणा जो आहे तो 44 इंचाचा असणार आहे, पण रुंदी जी आहे ती तुमची 32 इंच किंवा 34 इंच येऊ शकते। तर सेम याच पद्धतीने बनवू शकता। तर 4 बाय 4 इंचाचा मी इथे बॉक्स तयार करणार आहे। जरी तुमचा 32 इंचाचा कपडा असेल तरी तुम्ही ते 4 बाय 4 इंचाचा बॉक्स इथे बनवायचा आहे। दोन्ही बाजूने 4 बाय 4 इंचाचा बॉक्स तयार करणार आहे मी। व्यवस्थित असा कपडा जो आहे तो व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवून द्यायचा आणि मगच आपल्याला इथे बॉक्स असे बनवायचे आहेत। कुठेही कमी जास्त कपडा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर मी इथे 4 बाय 4 इंचाचा बॉक्स असा बनवून घेतलेला आहे आणि हे बॉक्स जे आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही जे बॉक्स आहेत ते सेम ह्याच पद्धतीने मी तुम्हाला झूम पण करून दाखवते। दोन्ही जे बॉक्स आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा बॉक्स जो आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित इथे अशा पद्धतीने कट करायचा आहे। तुमच्याकडे कपडा असेल त्या कपड्याचा सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। 44 बाय 28 इंचाचा कपडा घेऊन सेम याच पद्धतीने तुम्ही बनवू शकता किंवा 44 बाय 32 इंचाचा कपडा दोन्ही भाग मी कट करून घेतलेले आहेत। असा सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर हे कॉर्नर जे आहेत ते अशा पद्धतीने सेंटर आपल्याला असं पकडायचं आहे आणि इथे पिनअप करून आपल्याला हे कॉर्नर जे आहेत ते शिवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने फोल्ड करून, आणि छान असा आपला बेस तयार होणार आहे। इथे तुम्हाला कुठेही पाइपिंग करायची सुद्धा गरज पडणार नाही। अशा पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत। तर इथे हा सुद्धा कॉर्नर जो आहे तो व्यवस्थित असा फोल्ड करायचा आणि इथे सुद्धा आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी सरळ इथे टीप मारायची आहे। तर मी दोन्ही बाजूने टीप मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर आपल्याला इथे डबल असं फोल्ड करायचं, रफ एजेस दिसू नयेत म्हणून इथे पाइपिंग करायची नाही। तर त्यानंतर आपल्याला इथे जो आहे हा कपडा जो आहे तो आतून बाहेर काढून घेतलेला आहे मी। तर व्यवस्थित बेस आला आहे की नाही यासाठी मी आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला बेस जो आहे तो व्यवस्थित असून एका साईडने तयार करायचा। जिथे ओपन भाग आहे हा तो व्यवस्थित असा कपडा ठेवून द्यायचा आणि जिथे आपण कॉर्नर बनवलेला आहे त्या कॉर्नरचं जे टोक आहे, हे टोक आहे, तिथून असं सरळ असं मार्किंग करायचं आहे। जिथे पण तुमची मार्किंग येईल ना तिथे अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आणि उलट्या बाजूने आपल्याला इथे, म्हणजे माझी रुंदी जी आहे तिथे उंची जी आहे तिथे 5 इंच आलेली आहे, तर 5 इंचावर तिथे मार्किंग करून आपल्याला असं सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे आणि छान असा बेस आपला तयार झालेला आहे। सुंदर असा बेस आपला इथे तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने समोरच्या भागाचा जो ओपन भाग आहे त्याचा सुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे। तर मी हे सगळं जे आहे ते
सरळ बाजूने करत आहे, तुम्ही उलट्या बाजूने सुद्धा करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला सेंटरवरती ठेवायचा, जसं आपण खालचा भाग सेंटरवरती ठेवला तसंच अशाच पद्धतीने हा भागसुद्धा असा सेंटरवरती ठेवायचा आहे। सेंटरवरती ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं, म्हणजे हे हलणार नाही, त्यामुळे व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवून द्यायचं आणि व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं आणि मग आपल्याला इथे फोल्डिंग करायचं आहे, म्हणजे कपडा हलणार नाही। त्यानंतर हा साईडचा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने इथे ठेवायचा सेंटरवरती, इथे पिनअप करून घ्यायचं आणि आपला पूर्ण हँगर बसेल एवढंच आपल्याला हे फोल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने आतमध्ये कपडा ठेवायचा आहे ना, आपल्याला इथे सरळ असं फोल्ड करून घ्यायचं। फोल्ड करून घेतल्यानंतर बघून घ्यायचं आपला हँगर जो आहे तो व्यवस्थित पूर्ण बसतोय की नाही। तर माझा पूर्ण बसत आहे, तर त्यानंतर आपल्या इथे सरळ जे आहे तिथे सरळ शिवून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे। तर व्यवस्थित असं बाहेर काढून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर आपल्या इथे हँगर जो आहे तो इथे जॉईन करून घ्यायचा। इथे स्टीलचा हँगर तुम्ही वापरा, जसं प्लास्टिकचा हँगर इथे वापरू नका। तर यामध्ये स्टील आहे या हँगरमध्ये, तर हँगर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे असं शिवून घ्यायचं आहे सरळ। तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे, छान असं आपलं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे। यामध्ये आपल्याला बेस जो आहे तो कितीचा आहे तो बघायचा आहे आणि मग इथे कार्डबोर्ड घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये कार्डबोर्ड ठेवण्यासाठी, म्हणजे याचा जो बेस आहे तो छान असा स्टिफ राहील। तर याची जी रुंदी आहे ती आपली 12.5 इंच तयार झालेली आहे आणि याची उंची जी आहे ती 8.5 इंच तयार झालेली आहे। तर एवढ्या साईजचा आपल्याला कार्डबोर्ड इथे लागणार आहे। तर माझ्याकडे असा जाड कार्डबोर्ड नव्हता, तर मी इथे हा छोटासा कार्डबोर्ड घेतलेला आहे, थोडासा पातळ आहे, तुम्ही जाड कार्डबोर्ड घ्या। तर 12.5 बाय 8.5 इंच याचं मेजरमेंट आहे। हा कार्डबोर्ड आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे याचा बेस खूप छान दिसतो आणि जेव्हा आपण हे अडकवू ना तेव्हा हे दिसायला खूप सुंदर दिसेल। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। आणि जेव्हा तुम्ही जाड कार्डबोर्ड ठेवाल, एकदम मजबूत असं कार्डबोर्ड यामध्ये ठेवाल, तर याचा आकार खूप सुंदर दिसेल। तर अशा पद्धतीने अडकवायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथे अडकवू शकता, कुठेही अडकून याला ठेवू शकता, दाराच्या मागे सुद्धा अडकवून तुम्ही ठेवू शकता आणि यामध्ये कपडे ठेवू शकता। कपडे ठेवल्यानंतर बघू शकता इथे असं फ्लॅप असल्यामुळे अजिबात धूळ वगैरे जाणार नाही यामध्ये, तर खूप सुरक्षित तुमचे कपडे यामध्ये राहतील। तर भरपूर कपडे तुमच्या यामध्ये मावतील। तर तुम्हाला मी कपडे सुद्धा टाकून दाखवते की यामध्ये किती कपडे मावतील ते। भरपूर कपडे यामध्ये मावतात। तर आधी पण मी हे शर्टपासून बनवलेलं आहे, शर्ट पीसचा सुद्धा वापर करून तुम्ही अशा पद्धतीचे ऑर्गनायझर घरीच बनवू शकता। यामध्ये भरपूर कपडे आपण ठेवलेले आहे। इथे आपण झिप वगैरे काही लावलेलं नाही, तरी व्यवस्थित असं क्लोज होतं, इथे व्यवस्थित असं क्लोज होतं। इथून अशा पद्धतीने तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला कोणता कपडा कोणत्या नंबरवर ठेवलेला आहे ते सुद्धा बरोबर दिसेल। तर खूप सुंदर असं ऑर्गनायझर आपण फक्त एका ब्लाऊज पीसने तयार केलेलं। असे ब्लाऊज पीस आपण असेच फेकून देतो, तर अशा ब्लाऊज पीसचा तुम्ही असा उपयोग करू शकता। जर तुमच्या ब्लाऊज पीसची जर विड्थ जास्त असेल तर तुमचं हे ऑर्गनायझर थोडंसं असं जास्त थोडंसं मोठं बनेल। तर माझं थोडंसं छोटं बनलेलं आहे, तर तुमचं यापेक्षा मोठं सुद्धा बनवू शकता। जर तुमच्याकडे मोठा ब्लाऊज पीस असेल किंवा तुमच्याकडे कोणताही कपडा असेल तरी तुम्ही अशा पद्धतीचे ऑर्गनायझर घरीच बनवू शकता। तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।